शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या लालबाग परळ विभागातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सचिन पडवळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्यांच्यासोबत यावेळी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते। लालबाग परळ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि याच बालेकिल्ल्यामधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सचिन पडवळ माजी नगरसेवक आहेत, त्यांनी आता त्यांचा उमेदवारी अर्ज जो दाखल केलेला आहे। त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते इथे ढोल ताशांच्या गजरामध्ये इथे अर्ज देखील दाखल करायला आलेले होते। आपल्यासोबत आहेत ते, त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे। तुम्ही अर्ज दाखल केलेला आहे, काय अजेंडा आहे तुमचा विकासाचा? शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेब, मनसे पक्षप्रमुख श्री राजसाहेब ठाकरे, त्याचप्रमाणे आदित्यजी ठाकरे यांना अपेक्षित अशी मुंबई घडवायची आहे आणि त्यांना अपेक्षित असं काम करायचं आहे आणि त्याच उद्देशाने आज मी युतीचा म्हणजे सेना मनसे युतीचा फॉर्म भरलेला आहे। तुमच्यासोबत मनसेचे कार्यकर्ते देखील दिसले आणि ही 20 वर्षानंतरची निवडणूक आहे की मनसेचे पण आणि ठाकरे गटाचे देखील कार्यकर्ते एकत्र असणार आहे, किती फायदा होऊ शकतो तुम्हाला? आज खरंच मी भाग्यवान आहे, कारण सेना आणि मनसे युतीचा उमेदवार म्हणून मला या ठिकाणी फॉर्म भरता आला। जी कित्येक वर्षापासूनची आपल्या मराठी माणसाची आणि मूळ मुंबईकरांची इच्छा होती की ठाकरे बंधू एकत्र यावे, ते एकत्र आले आणि पहिल्यांदाच युती झाली आणि त्या युतीचा नगरसेवक म्हणून मी या सभागृहामध्ये जाणार आहे, याचा मला अभिमान वाटतो आणि हे नशीब मला मिळालं। या नशिबान म्हणजे खूप मी धन्यवाद मानतो देवाचं पण की या युतीचा उमेदवार होण्याचं भाग्य मला मिळालं। तुमच्यासमोर थेट आव्हान असणार आहे ते महायुतीच्या उमेदवाराचं, कसं पाहता ही लढत? बघा, लोकशाहीमध्ये जेव्हा निवडणुका लढवतो तेव्हा निवडणुका लढवत असताना कोणतरी विरोधात उभं राहणारच आहे। तर विरोधी उमेदवाराच्या बाबतीमध्ये जास्त विचार न करता गेल्या 9 वर्षामध्ये शिवसेना म्हणून नगरसेवक म्हणून केलेलं काम लोकांच्या समोर घेऊन जाणार आहे आणि लोक खूप सुज्ञ आहेत। मुंबईकर जनता, शिवडी काळा चौकीमधली जनता अतिशय सुज्ञ आहे, त्यांना कळतं। त्याच्यामुळे ज्यांनी काम केलं आहे त्यांनाच ते मतदान करणार आणि मी तुम्हाला सांगतो, नुसता हाच म्हणजे मी नगरसेवक म्हणून नाही तर मुंबईचा महापौर देखील पूर्णपणे ह्या सेना मनसे युतीचा होणार। आपण पाहतो की सचिन पडवळ यांनी विजयाचा विश्वास जो आहे तो व्यक्त केलेला आहे आणि आता येत्या काळामध्ये म्हणजे येत्या मतमोजणीला स्पष्ट होणार आहे की विजय कोणाचा होणार आहे, मतदार राजा जो आहे तो कोणाच्या पार्ट्यामध्ये मतदान करणार आहे। व्हिडिओ